नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. शुक्रवार विशेष भागामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज शुक्रवार विशेष 3 रांगोळ्या बघणार आहोत आणि ह्या रांगोळ्या नेहमीप्रमाणेच सोप्या, सुंदर, नाजूक, पटकन होणाऱ्या रांगोळ्या आहे. तर तिन्ही रांगोळ्या स्किप न करता बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर रांगोळ्या आवडल्या तर लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या रांगोळ्या शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघत असाल रांगोळीचे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की ट्राय करा. ह्या रांगोळ्या खूप खूप छान रांगोळ्या आहेत. तर ही पहिली रांगोळी तुम्ही बघू शकता. आपण लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढलेली आहे. मुद्दाम मी आज ही रांगोळी काढली कारण की आज शुक्रवार आपला देवीचा वार असतो. त्यामुळे मी लक्ष्मी पद्म काढलेले आहेत. तर आधी दोन गोपद्म एकावर एक काढलेले आहेत आणि नंतर मग त्याला आपल्या बोटाच्या साह्याने त्याला 5-5 बोटं म्हणजे टिंब काढून घेतले. आपल्याला पावलांचे बोटं काढायचे त्यामुळे, आणि त्याला बोटाच्या साह्याने डिझाईन करून घेतली. आणि आतमध्ये दोन्ही पावलांच्यामध्ये स्वस्तिक काढते मी. तर तुम्ही दुसरं फूल वगैरे दुसरी डिझाईन पण काढू शकता, पण मला स्वस्तिक चांगलं वाटतं काढायला म्हणून मी काढलं आणि थोडासा त्याला कर्व दिला आहे. मग ती छान वाटतं ते स्वस्तिक काढायला. किती छान वाटतंय बघा हे पाऊल. म्हणजे तुमच्या इथे जर गौरी गणपती असेल, आता येणारच आहे गौरी गणपती, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये येत असतं, तर तेव्हा पण गौरी गणपतीच्या समोर पण असे पावलं काढली तरी खूप सुंदर वाटतील. माहीत आहे रेडीमेड पण भेटत आहे आजकाल. म्हणजे चक्री, आपली चकलीचा आकाराची रांगोळी, ते MDF वगैरे भरपूर आहे. पण शेवटी आपण जे हाताने काढतो ना, त्यात वेगळीच मजा असते. म्हणजे आपल्याला खूप भारी वाटतं की अरे बाबा आपण काढली रांगोळी असं. आता ज्यांना नाही येत त्यांच्यासाठी योग्य आहे ते, म्हणजे त्यांच्यासाठी चांगला ऑप्शन आहे तो, आणि ज्यांना वेळ नाही त्यांच्यासाठी पण चांगला ऑप्शन आहे. तर ज्यांना आवड आहे स्वतःच्या हाताने काढायची त्यांनी ह्या रांगोळ्या नक्की बघा. आणि सगळ्या रांगोळ्या तुम्हाला युनिक भेटणार आहे. जास्त कलरफुल पण नाही आहे. एकदम ओन्ली 3 कलर रांगोळी आपली, ओन्ली 3 कलर: रेड, व्हाईट, येल्लो, लाल, पिवळा, सफेद. तर बघू शकता ही रांगोळी आपली काढून झालेली आहे. खूप म्हणजे खूप सुंदर वाटते. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि रांगोळी नक्की ट्राय करा. हा शुक्रवार नाही, त्याच्या पुढच्या शुक्रवारी ट्राय करा, किंवा दोन्ही म्हणजे कधीही काढली ना आठवड्यातून तरी चालेल. असं काही नाही की शुक्रवार आहे म्हणून तेव्हाच काढायला पाहिजे असं नाही आहे. पण मी मुद्दाम शुक्रवार विशेष असं त्याला नाव दिलं आहे. तर बघू शकता आता पुढची रांगोळी आपली. याला असं बोटाच्या साहाय्याने आधी आपण शेप काढून घेतला आणि नंतर त्याला असं व्यवस्थित करून घेतो आहे, जेणेकरून जरा परफेक्ट दिसायला पाहिजे तो आकार. तुम्ही बघू शकता मी कसं करते. तुम्ही व्यवस्थित बघत जा मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हालाही नवीन काहीतरी शिकायला भेटेल. मी मुद्दाम स्पीड थोडा कमी ठेवते, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित कळली पाहिजे रांगोळी कशी काढतात ते, आणि कशी मी त्याला आकार वगैरे देण्याचा प्रयत्न करते, म्हणजे तुम्हालाही काढता येतील आणि तुम्ही पण लवकर शिकाल. आणि लवकर जमलं नाही तर हताश होऊ नका. रोज प्रॅक्टिस करा रांगोळीची. रोज रांगोळी काढा दरवाजासमोर. एक पार्ट अशी प्रॅक्टिस करायची. आज थेंब काढून बघा, उद्या रेष काढून बघा, परवा गोपद्म काढून बघा. एक दिवस तुम्हाला नक्की रांगोळी येणार. म्हणजे मला तेवढा आत्मविश्वास आहे की तुम्हाला नक्की येणार. मी व्यवस्थित म्हणजे तुम्हाला तसं सांगते, तर तुम्ही त्या पद्धतीने रांगोळी नक्की ट्राय करत जा. बघू शकता अशा पद्धतीने खाली पण एक डिझाईन करून घेतली मी. खूप सोपी रांगोळी आहे आणि कुणालाही जमेल. म्हणजे ज्यांना रांगोळी येते त्यांना तर जमेलच, आणि ज्यांना येत नाही त्यांना पण नाही जमेल ही रांगोळी. काहीच अवघड नाही त्या रांगोळीमध्ये. एकदम सोपी सुंदर रांगोळी आहे. कमी कलरमध्ये रांगोळ्या काढलेल्या आहे आपण. असं पण नाही की खूप टूल्स वगैरे वापरले किंवा असे झाकपाक कलर, हे असं काहीच नाही. मी सध्या 2 महिने होत आले आपण त्या रांगोळींची म्हणजे ह्या रांगोळींची सिरीज चालू केलेली आहे. सोप्या, सुंदर, पटकन होणाऱ्या, गृहिणींना वेळ नसतो त्यांच्यासाठी मी हे सिरीज चालू केलेली आहे. तर आता ही पुढची रांगोळी आणि ही शेवटची रांगोळी आपली या भागातली चांदरीची रांगोळी ही. तर तुम्ही ही पण रांगोळी नक्की ट्राय करा. खूप सोपी, सुंदर.
आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला पण सांगा आपलं चॅनल सबस्क्राईब करायला, जेणेकरून त्यांनाही आपल्या रांगोळ्या बघायला भेटतील. तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पण सांगा, ज्यांना रांगोळीची आवड आहे त्यांनाही आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आणि रोज दुपारी 1 वाजता तुम्हाला आपला व्हिडिओ बघायला भेटेल आपल्या चॅनलवर. तुम्हाला जर नोटिफिकेशन नाही आले तर डायरेक्ट चॅनलवर जायचं, तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायला मिळतील. आणि कम्युनिटी पोस्ट म्हणून एक ऑप्शन आहे, पोस्ट आपले प्लेलिस्ट वगैरे. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सणांच्या म्हणजे दिवाळीच्या ज्या रांगोळ्या काढल्या ते प्लेलिस्टमध्ये दिवाळीचा एक ग्रुप बनवलेला आहे मी. तिथं सगळ्या दिवाळीच्या रांगोळ्या, शिवरात्रीच्या आणि बॉर्डर रांगोळ्यांचा पण एक ग्रुप बनवलेला आहे. तर तुम्ही तिथे सगळ्या बॉर्डर रांगोळ्या बघू शकता. अजून भरपूर अशा वेगवेगळ्या सणांच्या मी टाकलेल्या आहे. तर नक्की व्हिजिट करा चॅनलला एकदा. चॅनल म्हणजे पूर्ण एकदा तपासून बघा माझं. म्हणजे माझ्या जुन्या पण रांगोळ्या नक्की बघा. जुन्या रांगोळ्या मी काढत होती, कलरफुलच काढत होती. तर त्या पण तुम्ही बघू शकता. छान आहेत त्या रांगोळ्या पण. आणि आताच्या रांगोळ्या तर नक्कीच ट्राय करा. बघू शकता, हे पहा मी अशी चांदणी काढून घेतली आहे आणि प्रत्येक याला अशी रेष काढून घेतली आहे. म्हणजे प्रत्येक कॉर्नरला एक एक रेष आणि थेंब काढून घेतले, टिंब काढून घेतलेले आहेत. कम्युनिटी पोस्टमध्ये आपल्याला म्हणजे तुम्हाला आपले जे जुने व्हिडिओ, आधी टाकलेले व्हिडिओ किंवा रांगोळी दुसऱ्या दिवशी कुठली रांगोळी काढणार आहे आपण, त्याचे व्हिडिओ म्हणजे त्याचा व्हिडिओ किंवा फोटो मी व्हिडिओ तर नाही, फोटो टाकत जाणार आहे. म्हणजे टाकते अजून पण, तर तुम्ही ते चेक करत जा. आणि तिथे तुम्हाला मी 4 ऑप्शन देत असते. तुम्हाला कुठली रांगोळी आवडली तर नक्की तिथे जाऊन सिलेक्ट करत जा कुठली रांगोळी जास्त आवडली आहे ते. आणि उद्याचे म्हणजे नेक्स्ट डेची कुठली रांगोळी आहे ते पण बघण्यासाठी पोस्टमध्ये तुम्ही एकदा चेक करत जा. बघा, ही आपली तिसरी रांगोळी, सोपी सुंदर रांगोळी. रांगोळ्या नक्की ट्राय करा मैत्रिणींनो, मला खूप आनंद होईल तुम्ही जर रांगोळ्या ट्राय केल्या तर. आणि मला सांगा ट्राय केल्या की नाही रांगोळ्या. आणि खूप छान कमेंट्स येत आहे सगळ्या मैत्रिणींच्या. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आहे. म्हणजे मला खूप छान वाटतं आहे, आनंद होतो आहे की तुम्ही माझ्या रांगोळ्या बघताय. आणि म्हणजे आपण जेवढं त्याचीच मला खूप छान वाटतं आहे. म्हणजे माझ्या कामाची पोचपावती मला मिळते, तुम्हाला आवडली त्यातच माझं समाधान आहे. आणि एक म्हणजे रांगोळी आवडणे आणि त्या ट्राय करणे यात मला खूप समाधान आहे. अशा पद्धतीनं त्याला पाकळ्यांचा आकार देऊन घेतला आहे. त्यामध्ये पिवळा कलर भरतोय आपण. असंच रांगोळी एकदा काढायला बसलं का बरोबर सुचत जातं माणसाला. त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं, रांगोळी नक्की ट्राय करा. बघू शकता असे डिझाईन तयार करून घेतली मी. आणि चांदणीच्या त्या कॉर्नरला एक एक सफेद कलरचा थेंब देऊन घेतला आणि त्याला म्हणजे टिंब काढून घेतला आणि त्याला बोटाच्या साहाय्याने डिझाईन करते मी. तर अशा पद्धतीने आपल्या तिन्ही पण रांगोळ्या काढून झाल्या आहे मैत्रिणींनो. रांगोळ्या नक्की ट्राय करा. अशाच नवीन रांगोळ्यांसहित, सुंदर रांगोळ्यांसहित पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत रांगोळ्या ट्राय करत राहा, प्रॅक्टिस करत राहा. धन्यवाद. बाय बाय.